नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की काली मातेचं तुम्हाला काय मेसेज आहे तुमच्या सिच्युएशनवरती. त्या रीडिंगसाठी मी 3 पाइल्स इथे रेडी करेन. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2, पाइल नंबर 3. सो पाइल नंबर 1 आहे हे महाकाली हे रूप आहे काली मातेचं. पाइल नंबर 2 कमला देवी हे रूप आहे. आणि पाइल नंबर 3 कलाधरा हे रूप आहे. सो या 3 पाइल आहेत, यांना आपण क्रिस्टल्स पण देऊया. पाइल नंबर 1 साठी ॲमेझोनाइट हा क्रिस्टल आहे. ॲमेझोनाइट. पाइल नंबर 2 साठी ग्रीन ॲव्हेंचुरिन हा क्रिस्टल आहे. ग्रीन ॲव्हेंचुरिन. आणि पाइल नंबर 3 साठी पायराइट हा क्रिस्टल आहे. सो या चित्रांवरून किंवा मग क्रिस्टलवरून सिलेक्ट करा. एक किंवा एकापेक्षा जास्त पाइल्सवर सिलेक्ट करू शकता तुम्ही, पण जी काय सिलेक्शन असेल ना ते इंट्युटिव्हली करा, जेणेकरून तुम्हाला रीडिंग जे आहे ते मॅच होईल. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग डायरेक्टली पाहता येईल. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही. सो आपण आता पाहूया की काली मातेचा तुम्हाला काय मेसेज आहे तो. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. तुमचं काली मातेचं रूप आहे महाकाली आणि तुमचा क्रिस्टल आहे ॲमेझोनाइट. तर आपण तुमची कार्ड्स ड्रॉ करूया फटाफट. काली मातेचा तुम्हाला काय मेसेज आहे तो पाहायचा आहे आपल्याला. पाइल नंबर 1 साठी टी लिव्स पाहूया काय येत आहेत. टॅरो कार्ड्स पाहूया.
Bottom of the deck, Four of Pentacles. द इटर्नल चाइल्ड. इटर्नल चाइल्ड हे कार्ड आहे. Venus in Gemini. Moon in Cancer. Friendship. सर्विस. सेकंड चक्रा विथ सर्विस हे कार्ड आहे. जुलै हा एक महिना आहे तुमच्यासाठी. Belly. Deep personal strength and peace that assure success. Hills. Obstacle to overcome. Right. Someone working against you behind your back. Carriage. A journey either physical or mental. एक फेब्रुवारी हा एक महिना आहे. व्हेल. ग्रेट वरी ओव्हर नथिंग. आणि लास्ट मॅरेज. मॅरेज म्हणजे एक युनियन, पार्टनरशिप या दृष्टीने सुद्धा आपण याचा विचार करू शकतो या कार्डचा. टॅरो कार्ड्स पाहूया. बॉटम ऑफ द डेक फोर ऑफ पेंटॅकल्स आहे. नंतर हाय प्रिस्टेसचं कार्ड आलं आहे. त्यानंतर द क्वीन ऑफ वॉन्ड, फाय ऑफ वॉन्ड, सेवन ऑफ स्पोर्ट्स, नाइट ऑफ स्पोर्ट्स, क्वीन ऑफ सोर्ड्स, नाइट ऑफ कप्स, जजमेंट आणि द वर्ल्ड हे कार्ड्स आहेत. पाईल नंबर 1 असं दिसतं आहे. ओव्हरऑल सगळ्या कार्ड्सचा विचार केला तर थोडे अरेंज केले आहेत. मला सगळ्या प्रकारे कार्ड्स दिसत असतील असं समजते मी. सो काही बाबतीत असं दिसतं आहे मला इथे की काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि एक साधारणतः जुलै म्हणजे हा नेक्स्ट महिना. तसं हे टाईमलेस रीडिंग आहे. सो कुठलाही म्हणजे कधीही तुम्ही बघितलं तरी त्या आय मीन हा व्हिडिओ बघितला तरी त्या पिरियडला ते लागू होणार आहे. सो पण हा जो कोणी आता हे पाहत असेल, आता हा जून महिना चालू आहे. सो हे नेक्स्ट मंथ हा तुमच्या दृष्टीने काही महत्त्वाचा आहे. काही गोष्टींना हवा एक तुमच्या फेब्रुवारीमध्ये मिळाली असेल, काही गोष्टींची सुरुवात झाली असेल. सो एक जुलै हा महिना त्या दृष्टीने एक इथे सण आहे. बऱ्याच बाबतीमध्ये इथेसुद्धा सूर्योदय, इथेसुद्धा सूर्योदय दिसत आहे. सो एक बऱ्याच बाबतीमध्ये एक तुमच्या इनफॅक्ट इथे पण सो काही गोष्टींना एक गती ही मे बी जुलै महिन्यापासून मिळेल. एक सनराईज म्हणजे काय? सनराईज म्हणजे एक जीवनदान देणारं आहे, एखादी गोष्टमध्ये क्लॅरिटी देणारा असतो सूर्य. सो काही बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक जुलैमध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी मिळेल असं दिसतं आहे. काहींच्या बाबतीत हे ॲक्च्युअल मॅरेज असू शकतं, लग्नासंबंधी असू शकतं, कारण काही बरीचशी कार्ड्स याला कम्पॅटिबल आहेत म्हणून.
काहींच्या बाबतीत ॲक्च्युअल लग्न असू शकतं किंवा मग एक प्रकारची युनियन, एखाद्या नातेसंबंधात एकत्र येणं किंवा मग बिझनेस पार्टनरशिप असू शकते. सो त्या दृष्टीने जसा तुमचा जो काही सिच्युएशन असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही विचार करा. द इटर्नल चाइल्डचं जे कार्ड आहे ना, ते कार्ड एक असं आहे की तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला एक प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मूल जे असतं ना, ते खूप खेळकर असतं. त्याला असं खूप व्यक्त व्हायचं असतं किंवा एक जगामधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक उत्सुकता असते, सगळं नॉलेज मिळवावं असं वाटत असतं, सगळ्याबद्दल एक ओढ असते, एक जीवनाची सुद्धा ओढ असते, जीवन जगण्याची ओढ असते. सो एक प्रत्येकामध्ये असतं. पण आपण एक आपलं लाईफ इतकं स्ट्रगलयुक्त झालेलं आहे ना हे रोजचं, की आपण कधीकधी आहे ना त्या लहान मुलांना ना अगदी पार विसरूनच जातो असं काहीसं. सो बॉटम ऑफ द टेक 4 ऑफ पेंटेकलचं कार्ड काय सांगतं की तुमच्यामध्ये बऱ्याच कॅपॅसिटीज आहेत, तुमच्याकडे एक खूप सुप्त गुण आहेत इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस आहे. सो एक सुप्त गुण आहेत पण ते जगापुढे येत नाही आहेत, ते एक बिहाइंड द वेल आहे. सो एक मे बी तुमच्याकडे नॉलेज असू शकतं किंवा एखादे छंद असू शकतात किंवा तुमची एखादी क्रिएटिव्हिटी असू शकेल की ती एक समोर येणं गरजेचं आहे की ती कदाचित तिची कुठेतरी घुसमट होते. ती तो जो तुमचा मूळ स्वभाव आहे ना तो बाहेर येत नाही आहे. मे बी त्याच्यामध्ये काहीतरी एक मे बी तुम्ही ॲक्च्युअल जगात वावरताना वेगळं वावरताय किंवा मे बी तुम्ही व्यक्त होताना तितकं एक 100% देत नाही आहात लाईफमध्ये, असं काहीसं या ओव्हरऑल ह्याच्यात दिसतं आहे. दुसरं म्हणजे ही जी प्लॅनेटरी कार्ड्स आहेत ना ती काय सांगतात की विनस इन जेमिनी. मुळात विनस ही रास प्रेमाची आहे, शुक्र, आणि जेमिनी ही कालपुरुष कुंडलीमध्ये तृतीय स्थानात पडते, मिथुन रास. सो मिथुन रास हे तृतीय स्थान हे कम्युनिकेशनचं स्थान आहे. मिथुनेचा ग्रह बुध आहे जो आपला डे टू डे लाईफचा ग्रह आहे. आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्याला काय होतो, आपल्याला प्रत्येक बाबतीत संवाद साधावा लागतो. आपलं सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन, सगळ्या प्रकारचा संवाद, इनफॅक्ट 3rd हाऊस हे छोटे मोठे प्रवास देखील दाखवतं. सो आपलं डेली लाईफ ना हे बुधावरती डिपेंड असतं आणि अशा बुधाची जी मिथुन रास आहे त्यामध्ये शुक्र. सो मी तुम्हाला म्हटलं ना दोन्ही प्रकारे बघता येईल, हे मॅरेजच्या दृष्टीने सुद्धा बघता येईल. सो इथे काय आहे, इथे एनर्जी कशी आहे की जेमिनी ही एक सेल्फ अवेअरनेसची रास आहे की तुम्ही स्वतःला जाणलं पाहिजे, तुम्ही स्वतः कसे आहात, तुम्ही कसं व्यक्त असायला पाहिजे. हे ओव्हरऑल ही जी जेमिनी आहे ही बौद्धिक रास आहे. सो आपण बऱ्याच गोष्टी ह्या डेली लाईफमध्ये सगळ्या बुद्धीच्या जोरावरती करत असतो. सो इथे हा काय मेसेज आहे की मे बी तुमचा हा असा विसंवाद आहे. सो ही जी सिच्युएशन आहे ना ही टर्न होऊन इथे अशी आली पाहिजे, असा इथे बराचसा मेसेज दिसतो आहे. इनफॅक्ट मून इन कॅन्सर ही रास कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थ स्थान, जिथे आपलं मनाचं घर आहे किंवा एक जिथे आपण आपल्या मटेरियल लाईफचा विचार करतो. सो तिथे मून हा कर्क राशीमध्ये मून स्वतःच्याच राशीमध्ये बलवान. सो ती काय एक फ्रेंडशिपची रास आहे की तुम्ही मनाशी संवाद साधणं, एखाद्याच्या मनाशी संवाद साधणं, मग तो तुमचा जोडीदार असो. मॅरेजच्या दृष्टीने विचार केला तर त्या जोडीदाराशी सुद्धा एक संवाद साधणं, एकत्र येणं की तिथे कुठलाही प्रकारचा विसंवाद असता कामा नये, हा एक त्यातून अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ काय की तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जेव्हा व्यक्त होता ना तेव्हा तुमचे स्वतःचा सुद्धा विसंवाद असता कामा नये. तुम्ही स्वतःशीच लढत राहत आहे, तुमचं एक मन एक सांगते, दुसरं मन दुसरं सांगते. जेमिनी मुळातच जेमिनी ही रास दिवी स्वभावी रास आहे. म्हणजे काही वेळा काय होतं, एखाद्या गोष्टीवरती एक फोकस होता येत नाही, निर्णय घेताना वेळ लागतो, डिसिजन्स प्रॉपर घेता येत नाही. हा एक थोडासा वायुतत्वाची रास आहे. सो झटक्यात काही आपले व्ह्यूज आपले चेंज होतात किंवा या प्रकारचा. सो इथे
इथे हा मेसेज काय आहे की तुम्ही तुमच्या मनाशी एक मैत्री केली पाहिजे. तुमचं अंतर्मन आणि बाह्यमन यामध्ये कुठेतरी एक मेळ असायला पाहिजे. तिथे विसंवाद असता कामा नये. तिथे जेव्हा विसंवाद असणार नाही तेव्हा तुम्ही बाहेरच्या जगामध्ये व्यक्त होताना तुम्ही बरोबरच व्यक्त होणार. तुमच्या हातून चुका घडणार नाही आहेत किंवा कुठलाही प्रकारचा विसंवाद होणार नाही, मग तुमच्याशी असो किंवा इतर कोणाशीही असो. सो या दृष्टीने असा हा मेसेज इथे दिसतोय की मे बी तुम्ही काही गोष्टी ह्या स्वतःचे जे क्वालिटीज आहेत किंवा इनफॅक्ट हे जे विनस इन जेमिनी ही जी एक एनर्जी आहे ना, ही एनर्जी काय सांगते की तुम्ही जेव्हा बाहेरच्या जगात व्यक्त होता ना तेव्हा एक विनस हा प्रेमाचा ग्रह आहे. सो तुमच्या शब्दसुद्धा आहे ना अगदी प्रेमाचे असायला हवेत. म्हणजे एक हळवेपणा असायला हवा. व्यक्त होताना तुम्ही समोरच्या माणसाचा विचार केला पाहिजे किंवा काय की संवाद हा मृदू असायला हवा असं काहीच. मग तो तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू दे, पर्सनल रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा तुमच्या आउटर वर्ल्डमध्ये असू दे, तुम्ही कुठेही व्यक्त होताना इनफॅक्ट ते जेव्हा आपण करतो ती एक प्रकारची सर्व्हिसच असते. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला एक चांगल्या दृष्टीने वागवतो, 4 मृदू शब्द बोलतो आपण, तेव्हा त्याच्या मनाला जो आनंद होतो ती एक प्रकारची एक सर्व्हिसच आहे जी आपण करत असतो नकळतमध्ये. सो तुम्ही हे इटर्नल चाइल्ड आहे ना तुमचं, की लहान मूल कसं माहिती निर्व्याज्य असतं की त्यामध्ये त्याच्यात कुठलाही राग, लोभ, मदमत्सर हे काहीच नसतात. जेव्हा ते सोल जन्म घेतं एका बाळाच्या रूपाने तेव्हा त्यामध्ये त्याला परमेश्वराने जे सगळं ज्ञान दिलेलं असतं, क्वालिटीज जे काही पोटेन्शियल दिलेलं असतं त्यामध्ये एक प्युरिटी असते आणि ती प्युरिटी ना मुळात आपल्यामध्ये असते. पण आपण भौतिक जगतात वावरताना ना ती प्युरिटी विसरून जातो. आपल्यावरती हे लेयर्स चढत जातात या सगळ्या भौतिकतेचे. आणि मग काय होतं, आपण आपल्यामधली ती प्रेमळ वृत्ती म्हणा किंवा आपलेपणा असेल, वेगळे नर्चरिंग गुण असतील ते आपण विसरत जातो. सो तसं होता कामा नये तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये सगळ्या तुमच्या व्यक्त होण्यामध्ये प्रेमाचा कुठेतरी शिरकाव झाला पाहिजे. आणि ती एक प्रकारे तुम्ही तुमच्या समाजाला केलेली सेवासुद्धा असते जेव्हा तुम्ही एखादे चांगले शब्द कोणाशी तरी बोलता तेव्हा. सो इथे हा मेसेज 4 ऑफ पेंटेकल्सचं कार्ड काय सांगतं की तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज ऑलरेडी आहेत, खूप आहेत त्या क्वालिटीज. म्हणजे त्याने पेंटॅकल्स अगदी डोक्यावरती, हातामध्ये, पायाखाली, म्हणजे त्या पुरेपूर क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत पण त्या हिडन आहेत असं हाय प्रिस्टेसचं कार्ड सांगतं. त्या बिहाइंड द वेल आहेत, त्या ते जगासमोर येणं गरजेचं आहे. त्या तुम्ही जगासमोर आणणं गरजेचं आहे. चांगल्या रूपाने, चांगल्या संवादाने व्यक्त होताना तुमच्या लाईफमध्ये कदाचित तुम्ही ते विसरला आहात की काय. आणि तुम्ही हे असं क्वीन ऑफ वॉन्डसारखं व्यक्त व्हायला पाहिजे, कारण ह्या तुमच्या क्वालिटीज आहेत. इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस या तुमच्या क्वालिटीज आहेत क्वीन ऑफ वॉन्ड. तुम्ही खूप क्वीन ऑफ वॉन्ड काय आहे, खूप सोशल आहे, समाजामध्ये बिनधास्त वावरणारी स्त्री, कॉन्फिडंटली एखादी गोष्ट जी इमॅजिन करेल ती मिळवण्याचं धैर्य राखते अशी एखादी व्यक्ती. आणि खूप मोठं नेटवर्क असलेली, एक छान संवाद साधणारी अशी व्यक्ती आहे ती. आणि पण तुम्ही जे ॲक्च्युली तुमचा एक लुक असा झालेला आहे की थोडेसे कुठेतरी इथे लाईक क्वीन ऑफ स्वोर्ड, म्हणजे तुमचं आहे, तुमच्यामध्ये रॅशनॅलिटी आहे, सगळं आहे, तुमचे विचार खरे आहे, तुम्ही सत्याचा हे धरता का, सत्याची कास धरता. तुम्ही स्वतःला कणखर केलेलं आहे, व्यक्तिमत्व तुमचं कणखर आहे. कुठल्याही बाबतीमध्ये न्याय निर्णय घेताना तुम्ही बॅलन्स पणे वागता किंवा काय. पण कुठे इनफॅक्ट क्वीन ऑफ स्वोर्ड हिला कोणी इमोशनली वळवून घेऊ शकत नाही, इतकी ती स्ट्रिक्ट वुमन आहे, रॅशनल वुमन आहे. सो तुमचा जगामध्ये वावरण्याचा किंवा जगाचा तुमच्याकडे बघण्याचा मे बी दृष्टिकोन हा आहे की तुम्ही अशी व्यक्ती आहात की सर्वतोपरी तुम्ही आता ही ऑथॉरिटी आहे. सो तुम्ही सर्व दृष्टीने, बौद्धिकदृष्ट्या, इंटेलिजंट दृष्ट्या
तुम्ही एक परिपूर्ण आहात, पण कुठेतरी तुमच्यामध्ये सॉफ्टनेस कमी आहे. पण क्वीन ऑफ वॉन्डमध्ये ती हळवी आहे, पण पण तिच्या मे बी एक व्यवहारामध्ये ती प्रॅक्टिकलिटीला जास्त महत्त्व देते. सो असं कुठेतरी आहे की कुठेतरी हळवेपणा ना तो इथे एक हाईट झालेला आहे असं. सो एक तुम्ही व्यक्त याप्रमाणे व्हायला पाहिजे, क्वीन ऑफ वॉन्डप्रमाणे, आणि तुम्ही व्यक्त होत आहे क्वीन ऑफ स्वोर्डप्रमाणे. सो इथे तुम्हाला मॅसेज असं आहे की हा जो विसंवाद आहे ना आपल्या मनाचा, हा जाऊ दे कुठेतरी. हां, आणि ह्यावरती आहे ना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तात्काळ एक स्टेप्स घ्या. मे बी कदाचित हे काही महिने आहेत ना, हा नेक्स्ट मंथ मे बी त्या दृष्टीने खूपच एक चांगला असू शकतो. किंवा इनफॅक्ट हे युनियनच्या दृष्टीने, मॅरेजच्या दृष्टीने सुद्धा मे बी कदाचित तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा व्यक्त होताना तुम्ही मे बी कदाचित सगळ्या फॅमिली जबाबदाऱ्या व्यवस्थित पाळताय, सगळ्या बाजूने तुम्ही एक कणखर व्यक्तिमत्व आहात, तुम्ही सगळ्या गोष्टींना बॅलन्स करताय, सगळ्या फ्रंट सांभाळताय, मे बी तुमचं करिअर सांभाळताय, तुमचं फॅमिली सांभाळताय, पण कुठेतरी तो सॉफ्टनेस आहे ना हा रिलेशनशिपमध्ये एक थोडासा मिसिंग आहे तुमच्या, असं काहीसं इथे हा एक मेसेज आहे. मे बी त्या दृष्टीने बघता येईल, जर मॅरेजच्या दृष्टीने कोणी बघत असेल एक. सो तुमचा हा अप्रोच आहे ना हा क्वीन ऑफ वॉन्ड आहे, त्याच्याऐवजी हा या प्रकारे असायला हवा. सो कुठेतरी तुम्ही ही अशी सुरुवात केली पाहिजे एक नाईट ऑफ कपसारखी, की एक कुठेही अप्रोच आहे ना हा एक इमोशनल, हळवा, एक सगळ्या सिच्युएशनमध्ये बॅलन्स आणणारा, एक 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 प्रकारे जेणेकरून तुम्ही एक तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे ना ही इतरांशी ही जास्तीत जास्त वाढेल. एक तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता इतरांना, जर तुमच्यामध्ये जर चांगला सॉफ्टनेस असेल, एक माधुर्य असेल बोलण्यामुळे, अप्रोच जर तुमचा एक सॉफ्ट असेल, तर मे बी तुम्ही बऱ्याच लोकांना इन्फ्लुएन्स करू शकता आणि एक स्वतःकडे वळवू शकता. मे बी त्या मॅन्युप्युलेटिव्ह पॉवरसुद्धा तुमच्यामध्ये आहेत, फक्त त्या जागवण्याची गरज आहे. एक तुमचा अप्रोच आहे ना ह्या अगदी इटर्नल चाइल्डसारखा असायला हवा, की तो बॅलन्स आहे, की त्यामध्ये कुठल्याही गोष्टी त्याला अफेक्ट करत नाही, कुठलेही राग म्हणा, लोभ म्हणा, त्या गोष्टीला अफेक्ट करत नाही. ते मुक्त, लहानकर मूल कसं खेळकर वागतं तसं. सो इथं वर्ल्डचं काळ सांगतं तुम्ही मुक्त व्हा सगळ्या बाकीच्या इमोशन्समधून ज्या तुमच्या आयुष्याला अफेक्ट करतायत. एक त्याच्याभोवती एक तुम्ही सर्कल क्रिएट करा आणि एक त्यामध्ये तुम्ही स्वतः मुक्तपणे वावरा, एक आयुष्याचा आस्वाद घ्या, एक आनंद घ्या, असं काहीच. आणि जेवढं तुम्ही हे लवकरात लवकर तुम्ही हा अप्रोच घ्याल, इनफॅक्ट असा मेसेजसुद्धा आहे नाईट ऑफ स्वोर्डचा, की हा अप्रोच तुम्ही लवकरात लवकर घ्या, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये एक तुम्हाला एक स्टॅबिलिटी मिळू शकेल. हे तुमचे जे काही ऑब्स्टॅकल्स असतील त्या एका पर्टिक्युलर ॲटिट्यूडमुळे कदाचित काही जे इश्यू क्रिएट होत असतील, आणि तुमच्या ते हिल्सचं कार्ड आहे. सो हिल्स हे काय, पर्वत काय आहे, ते ऑब्स्टॅकल्सचं प्रतीक आहे. सो मे बी ती एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये ऑब्स्टॅकल होत असेल, तर तुम्हाला नकळत कळतही नसेल, की त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या एक कॉम्प्लिकेटेड होत चालल्या आहेत किंवा काय. सो तो अप्रोच तुम्हाला लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे, असं कुठेतरी एक नाईट ऑफ स्वोर्ड. काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या घेणं, एक थोडीशी डिप्लोमसी वापरणं लाईफमध्ये, काही गोष्टी, काही विचार आहेत ते सोडूनच देणं, जे गरजेचं आहे तेच घेऊन पुढे आयुष्यामध्ये एक मूव्ह होणं, असं काहीसं इथे मेसेज मला दिसतं. सो पाईल नंबर 1 ओव्हरऑल हा एक काली मातेचा तुम्हाला, महाकाली आईचा तुम्हाला एक मेसेज आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक फॉलो करा आणि एक स्वतःचं आयुष्य समृद्ध करा. जर तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे कमला देवी, हे रूप आहे कालीमातेचं, आणि ग्रीन ॲव्हेंच्युरिन हा तुमचा क्रिस्टल आहे. असे कार्ड्स आपण ड्रॉ करूया.
जिनॉसिस हे कार्ड आहे. जिनॉसिस. मून इन लिओ ॲप्रिसिएशन हे कार्ड आहे. प्रोटेक्शन मून इन एरीज. फेथ हे थर्ड आई चक्रा फेथ कार्ड आहे. टी लिव्स पाहूया काय ते. टी लिव्स पाहूया. एलिफंट, a long journey either physical or mental will leave you wiser at the end. Dogs, getting together with friends. Not unsuccessful plans. Boat, money or property through inheritance, winning or windfall. March, happiness. Crack cup, dissatisfaction with life. Heart, love, deep affection and caring. Bottom of the deck, Seven of Pentacles, Seven of Cups, Seven of Cups, bottom of the deck. Page of Wand, Knight of Swords, Six of Swords, Five of Wand, the Lovers, नाइट ऑफ वॉन्ड आणि 9 ऑफ स्पोर्ट्स. जरा अरेंज करते कार्ड्स, दिसत नाही आहेत बरीच. होप्स की आता सगळे कार्ड्स दिसत असतील व्यवस्थित. एक मिनिट, सॉरी. ओव्हरऑल जर आपण एक थीम जाणून घेण्याचा प्रयत्न केला ओरॅकल कार्ड्सवरून, तर इथे जी प्लॅनेटरी ऊर्जा आहे ना, हे दोन्ही काय दाखवतं, मून इन लिओ आणि मून इन एरीज आहे. मुळात मून इन लिओ ही सूर्याची रास आहे आणि एक सूर्य आणि चंद्र
आपण तसं बघितलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये हजबंड वाईफ एक आयडियल हजबंड वाईफ एक नवरा असतो तो तटस्थ असतो, एक कर्तबगार किंवा कुठली भीड न बाळगणारा वगैरे, एक पराक्रमी. आणि बायको असते ती जरा इमोशनल असते, हळवी असते. सो चंद्र हे मन आहे, मन हळवं. आणि सूर्य हा आत्माकारक आहे, एक धडाडी देणारी, जिथे सगळ्या प्रकारची क्लॅरिटी आहे. सो हे एक आयडियल कपल आहे. सो इथे मून इन लिओची एनर्जी आहे. सो मून हे काय आहे, एक चंद्र हा आपलं मनाशी संबंधित आहे. तो आपलं मन काय असतं, प्रत्येक बाबतीमध्ये सिक्युरिटी मिळवण्याचा प्रयत्न करतं. जिथे आपल्याला सिक्युरिटी वाटते ना, तिथे आपलं मन स्टेबल होतं. कधी तुम्ही बघितलात कुठल्याही गोष्टीमध्ये, जिथे आपलं मन कम्फर्टेबल असते ना, आपल्याला स्टेबल जाणवतं, तिथे ते रमतं. सो इथे मून इन लिओची एनर्जी आहे. लिओ ही कालपुरुष कुंडलीमध्ये एक पंचम स्थानामध्ये रास आहे. पंचम स्थान मुळात आपल्या कलेचं स्थान आहे, एक कलात्मकता, कलेकडे, छंदाकडे जी ओढ असते. पंचम स्थान हे आपला प्रेमाचं आहे. सो मून इन लिओ ही एनर्जी कशी आहे माहिती आहे का, एखाद्या की आपली एक थोडी इमोशनल डिपेंडन्सी असणं आपल्या जवळच्या व्यक्तीवर, पार्टनरवर म्हणा, लाईफबद्दल, किंवा कुठल्याही गोष्टीचं आपल्याला एक आपल्या कलेचं कौतुक व्हावं, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपल्या समोरून जेव्हा एक ॲप्रेझल मिळतं, एक मन सॅटिस्फाय होतं, एक सिक्युरिटी फील करतं की आपण जे करतो आहे ते सगळं व्यवस्थित आहे, छान आहे. सो एक प्रत्येक वेळी समोरच्याकडून ॲप्रिसिएशन मिळावं ही अपेक्षा मनाची. सो ही काहीशी एनर्जी आहे इथे. दुसरं म्हणजे मून इन एरीजची एनर्जी आहे ना, ही कशी आहे की एरीज ही प्रथम स्थानामध्ये रास आहे. आपल्या कालपुरुष कुंडलीमध्ये पहिली मेष रास असते, त्यामधला चंद्र. सो ही मेष राशी धडाडीची आहे. स्वतः आपण आपलं व्यक्तिमत्व दर्शवणारी, आपलं फिजिक. आणि मुळात मेष ही काय, सैनिकाची रास आहे, मंगळाची रास आहे. सो एक सैनिक आहे जो काहीतरी मिळवायचं आहे, अचीव करायचं आहे. सो आयदर ही एनर्जी कशी आहे की एक मून आहे, चंद्र ही कालपुरुष कुंडलीमध्ये चतुर्थातला ग्रह आहे. सो चतुर्थात बारास पडते, कर्क रास. सो एक प्रकारे वर्किंग फ्रॉम होम, घरातून काही व्यक्ती जर काम करत असतील त्याबद्दल, किंवा मग एक फॅमिलीशी संलग्न, फॅमिली किंवा एक आपल्या कुटुंबाशी रिलेटेड, कुटुंबाच्या सिक्युरिटीबाबत आपण फार एक प्रोटेक्टिव्ह असणं, एक कुटुंब हे आपल्या भावनिकदृष्ट्या एक आपल्याला जवळ असणं, एक ती आपली इमोशनल नीड असणं, ही अशा प्रकारची एनर्जी आहे. ओके. सो ओव्हरऑल असं दिसतंय ना की दुसरं म्हणजे फेथचं हे कार्ड दे ना, थर्ड आय चक्र, फेथ हे कार्ड दाखवते की प्रत्येक वेळी तुम्हाला दिशा ही काय दुसऱ्याने दाखवण्याची गरज नाही आहे. फेथचं कार्ड काय सांगतं की प्रत्येक वेळी तुम्हाला समोरच्याने मार्ग दाखवण्याची गरज नाही आहे. एखादं ऑब्स्टॅकल पार करण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये या क्वालिटीज आहेत, त्यावरती तुम्ही फेथ ठेवा. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. हा असा कुठेतरी एक यामध्ये एक मेसेज आहे. सो इथे ओव्हरऑल मला असं आहे ना, एक थीम जाणवते की ताईंच्या बाबतीमध्ये असं असू शकतं की एक कुठे दुसरं म्हणजे जिनॉसिसचा कार्डचा विचार केला ना, जिनॉसिसचं कार्ड हे काय दाखवतं की काही मिस्टिकल ट्रूथ, काही मिस्टिकल गोष्टी, गूढ गोष्टी ज्यापर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकत नाही. आपलं मन रुंजी घालत असतं त्याभोवती, या पक्षाप्रमाणे आपलं मन रुंजी घालत आहे, पण त्या गोष्टीचा ॲक्सेस आपल्याला तितका झटकन मिळत नाही. सो अशा काही मिस्टिकल गोष्टी. सो इथे आपण इथे अर्थ तसा घेता येईल की एक तुमच्यामध्ये त्या पॉवर्स आहेत. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका कुठल्याही बाबतीमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्या एखाद्याकडून इमोशनल डिपेंडन्सी असण्याची गरज नाही, किंवा समोरच्याने आपल्याला एक प्रेस करण्याची गरज नाही आहे. त्या दृष्टीने तुम्ही अपेक्षा ठेवू नका, असा कुठेतरी इथे मॅसेज दिसतो आहे की तुम्ही सर्वार्थाने परिपूर्ण आहात सर्व बाबतीमध्ये.
एक फेथ तुमच्या मनाच्या ज्या क्वालिटीज आहेत, एक तुमची माइंड पॉवर आहे, त्याच्यावरती कुठेतरी एक विश्वास ठेवा. प्रत्येक वेळी ही डिपेंडन्सी नको. ते आपलं एक मन फर्म राहू दे, असं काहीच आहे. दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, मार्च हा महिना इथे दिसतो आहे. सो एक तिसरा महिना किंवा एखादा महिन्याची 3री तारीख किंवा यापुढचे 3 आठवडे या दृष्टीने महत्त्वाचे असू शकतात. पुढचे 3 महिने या दृष्टीने आणि हॅपीनेस रिलेटेड आहे तुमच्या सुखाचे. आणि हॅपीनेस कधी असतो, आपलं मन जिथे सुखी असतं ना तिथेच आपलं हॅपीनेस असतो. मन दुखी असेल ते नाही, सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मटेरियल लाईफ सगळं तुम्हाला सगळं भौतिक सुखसुविधा आहे तर त्याच्यामध्ये तो आनंद नसतो. त्यामध्ये तुमचं मन रमलं असेल तर तुम्हाला तो हॅपीनेस जाणवतो. सो इथे कुठेतरी आहे ना सर्वत्र मनाचा विचार जास्त आहे. सो हॅपीनेसच्या दृष्टीने एक इनफॅक्ट द हार्टचं पण कार्ड आहे. म्हणजे एक लव, डीप अफेक्शन अँड केअरिंग या दृष्टीने तुम्हाला हे पुढचे 3 महिने किंवा मग एक मार्च महिना किंवा 3 आठवडे यापुढचे एखाद्या महिन्याची 3री तारीख या दृष्टीने एक योग्य असू शकते. मीन्स असा एक तुम्ही टाईम धरू शकता. सो या कार्ड्सवरून, टॅरोट कार्ड्सवरून मला असं दिसतं आहे की 7 ऑफ पेंटॅकल्सचं लास्टचं कार्ड जे आहे ना ते असं दाखवतं की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच ओपन झालेल्या आहेत. एक अशा की एक तुमच्या लाईफला एक नवीन फेज तुमच्या लाईफमध्ये एक सुरू झाली आहे. मे बी काहींच्या बाबतीत काहीतरी पिरियड एखादा ब्लॅक त्यांनी फेस केलेला असावा. कुठल्याही बाबतीत छोटं मोठं जरी अपयश म्हणा किंवा दुःख म्हणा, रिलेशनशिपमध्ये वैचारिक लेवलवरती एखादा विसंवाद, काहीतरी आता रिसेंटली असं कोणीतरी काहीतरी फेस केलेलं असावं. सो एक त्यामुळे एक थोडंसं डिससॅटिस्फॅक्शन एक लाईफमध्ये आलं किंवा काही प्लॅन्स तुमचे असतील, काही प्रोजेक्ट्स असतील वर्किंग लेवलला, जे ते त्याला हवं तसं यश नाही आहे किंवा काय, यामुळे थोडंसं एक डिससॅटिस्फॅक्शन, दुःख म्हणा किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुमची झोप उडणं. पण त्या पर्टिक्युलर फेजमधून तुम्ही बऱ्यापैकी मूव्ह झालात असं दिसतंय. मूव्ह झालात म्हणजे एक प्रकारे तुम्ही माघार घेतली असं म्हणता येणार नाही. इथे माघार घेतली नाही, तुमची डिप्लोमसी वापरली असेल किंवा तुम्ही वैचारिक तुमचा एक इंटेलिजन्स वापरला, त्यामध्ये मे बी कोणाची तरी मदत घेतली आणि त्यातून तुम्ही बाहेर पडलात असंही असू शकतं. पण जे काही झालेलं आहे ना रिसेंटली तुमच्या लाईफमध्ये, ज्या काही सिच्युएशन असते कुठल्याही लेवलला, करिअर म्हणा, एक मिनिट, करिअर म्हणा किंवा फॅमिली लाईफ असेल, प्रेम असेल, प्रेमसंबंध असेल, कुठल्याही बाबतीत हे जे काही चेंजेस तुम्हाला जाणवले आहेत ना, हे जे काही चेंजेस झालेले आहेत त्यामुळे एक प्रकारे तुमच्या आयुष्यातून मिसफॉर्च्यून हे गेलेलं आहे आणि एक फॉर्च्यून तुमच्या आयुष्यात आलेलं आहे असं तुम्ही समजा. दोन्ही नाईट्स तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत. सो एक ब्लॅक पिरियडमधून तुम्ही बाहेर पडलात आणि एक चांगली नवीन फेज सुरू झालेली आहे. तुमचा प्रवास हा आता एक प्रकारे ना एक लाईफ असं मध्ये एक छान संथपणा, एक कामनेस, सगळ्या गोष्टी क्लिअर, असं एक मार्गातले सगळे अडथळे निघून गेले आहेत असं काहीसं एक झालं. म्हणजे एक शांतपणा, पीसफुलनेस आलेला आहे असं दिसतंय. आणि मे बी एक काही चॉईसेस तुम्ही केल्या असतील, काही एक डिसिजन्स तुम्ही लाईफमध्ये घेतलेले आहेत की त्यामुळे बऱ्याच पॉसिबिलिटीज ओपन आहेत तुमच्या लाईफमध्ये असं दिसतंय. सो इथे कालीमातेचा मेसेज हाच आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला समोरच्याने अप्रेझल देण्याची गरज नाही. जो काही तुमचा हा जो काही ॲस्पेक्ट असेल, कारण 5 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड जे आहे ना हे जनरली 5 नंबरची जी एनर्जी असते ना ही कॉन्फ्लिक्टची असते, पण रिझोल्युशनसुद्धा आहे. म्हणजे जरुरी नाही की हे असं चित्रात दिसते त्याप्रमाणे एखाद्याची मारामारी किंवा काय अशातला हा बघ नाही. हा वैचारिक लेवलवरचा विसंवाद आहे. मग तो म्हणे तुमच्या बाबतीत तुमचा स्वतःचा असेल, तुम्ही स्वतः एखाद्या डिसिजनवरती पोचत नाही आहात आणि एक घुसमट होते तुमची किंवा काय,
असं असू शकतं. किंवा मग एक वर्किंग लेवलवरती तुम्ही तुमचे विचार हे असं ॲक्सेप्टेड होत नाही आहेत इतरांना, किंवा त्याच्यामध्ये एक थोडासा विसंवाद आहे, एक तुमचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही आहे, किंवा काय तुमचे विचार डावलले जात आहेत, किंवा तुम्हाला खूप कॉम्पिटिशन फेस करावी लागते. पण जी कुठली फेज आहे ना, त्यातून एक बऱ्यापैकी तुम्ही स्वतःची सोडवणूक केलेली आहे असं दिसतंय. एक त्यामुळे एकतर गती निर्माण झाली आहे लाईफला तुमच्या, एक एक बऱ्यापैकी फास्ट पेसने बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी. दुसरे एक तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये एक क्रिएटिव्हिटी आणलेली आहे. तुम्ही काहीतरी करताय, एक गुड चॉईसेस तुम्ही केलेले आहेत कुठल्या तरी बाबतीत. एखादी यातून बाहेर पडून दुसरं काहीतरी, मे बी दुसरी एखादा जॉब किंवा दुसरं एखादं प्रोजेक्ट करणं किंवा दुसऱ्या कामाला हात घालणं असं असू शकतं. पण बेटर चॉईस आहे ती, एक गुड चॉईस आहे, एक लाँग टर्म फायदा देणारी दिसते ही. आणि त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटीला वाव आहे असं दिसते. सो इथे तुम्हाला मॅसेज हाच आहे की तुमच्यामध्ये तुम्ही जे हे फेजचं कार्ड काय सांगतं, तुम्ही जे दिसताय ना त्यापेक्षा तुम्ही बरंच काही आहात, त्यावरती विश्वास होतो. ते दुसऱ्यांनी दाखवलेल्या प्रकाशामध्ये तुम्ही मार्गक्रमण करू नका. तुमचा स्वतःचा तुमचं जी लाईट आहे ना, इनर लाईट, ती जागवा. एक अंतर्मनाचा दिवा तुमच्या जागवा. तुमच्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहे, खूप कॅपॅसिटीज आहे, खूप पोटेन्शियल आहे तुमच्यामध्ये दडलेलं, आणि त्यापर्यंत पोचण्याची तुम्हाला गरज आहे. ते एकदा का तुम्हाला ते तुमचं इनर नोईंग जे आहे ना, तिथपर्यंत तुम्ही पोचू शकलात ना, की मग इथे एक प्रवास, म्हणजे हा बोटचं कार्ड काय दाखवते की तुमचा एक प्रवास लाईफचा आहे, यशाच्या मार्गाने होणार आहे असं काहीसं. सो ओव्हरऑल हा मेसेज आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती डिपेंडन्सी नको. एक स्वतःच्या कर्तृत्वावरती, तसं लिओ एक क्रिएटिव्ह एनर्जी आहे. सो स्वतःची जी क्रिएटिव्ह एनर्जी आहे ना, त्याच्यावरती विश्वास ठेवा, क्रिएटिव्हिटीवर विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःच्या कॅपॅसिटीजवरती विश्वास ठेवा आणि लाईफमध्ये मार्गक्रमण करा. हा असा एक तुम्हाला बऱ्याचपैकी पॉसिबिलिटीज ओपन आहेत, बऱ्यापैकी पॉसिबिलिटीज तुम्हाला लाईफमध्ये ओपन होतील, आणि एक हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये येईल असं काहीसं इथे दिसतं आहे. मनी अँड प्रॉपर्टी थ्रू अँड इनहेरिटन्स, विनिंग ऑर विनफॉल. सो या बाबतीत, काहींच्या बाबतीत इनहेरिटन्स किंवा काहींच्या बाबतीत कुठल्या तरी गोष्टी अचीव करून पैसा आणि प्रॉपर्टी हे तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहे. सो हा काहीसा एक गायडन्स इथे मला दिसतो आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असेच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमचं कालीमातेचं रूप आहे कलाधरा, आणि तुमचा क्रिस्टल आहे पायराईट. तुमचे कार्ड्स आपण ड्रॉ करूया. द ॲनिमल हे कार्ड आलं आहे. व्हीनस इन ॲक्वेरियस कार्ड आहे. एक मिनिट, सॉरी. सो ही व्हीनस इन लिब्रा आहे. ही लिब्रा आहे ना, सॉरी, ॲक्वेरियस बोलले मी चुकून. मून इन ॲक्वेरियस, इंडिपेंडन्स हे कार्ड आहे. कंप्लीशन, सेकंड चक्रा विथ कंप्लीशन.
टी लिव्स पाहूया. नोव्हेंबर हा महिना कशासाठी तरी आहे. दुसरं म्हणजे वेल्थच्या दृष्टीने येता नोव्हेंबर महिना किंवा मग एखाद्या महिन्याची 11 तारीख महत्त्वाची असू शकते. कॉइन्स, मनी विल बी कमिंग टू यू. चेअर एम्प्टी, समवन इज लिव्हिंग युअर लाईफ. क्रॅक कप, डिससॅटिस्फॅक्शन विथ लाईफ. haystack, कर्मा, you will reap what you have sown. So something karmic आहे. Caterpillar, things will not always be this way. A change is coming. Things will not always be this way. Okay. आणि सन, हॅपीनेस अँड वेलबिंग. सो ओव्हरऑल कार्ड्स खूप छान आहेत आणि एक काहीतरी मोठा चेंज तुमच्या लाईफमध्ये दाखवते आहे जो एक पॉझिटिव्ह असेल असं दिसतं आहे. टॅरो कार्ड्स बघूया काय बोलत आहेत. बॉटम ऑफ द डेक, 6 ऑफ कप्स. 6 ऑफ कप्सचा विचार केला तर हे इनहेरिटन्सचं कार्ड आहे. सो कोणीतरी तुम्हाला काहीतरी पास्टमधली एखादी व्यक्ती, तुमच्या एक भूतकाळातली एखादी व्यक्ती किंवा तुमचा चाइल्डहूड फ्रेंड, बालपणीची एखादी व्यक्ती की एक तुम्हाला काहीतरी ती भेटवस्तू किंवा काहीतरी किंवा मग हे इनहेरिटन्सचं कार्ड दिसतं. म्हणजे इथे वेल्थची थीम आहे म्हणून बऱ्यापैकी. 5 ऑफ पेंटॅकल्स, क्वीन ऑफ कप्स, द डेविल, 4 ऑफ स्वॉर्ड्स, द हायरोफंट, द हाय प्रिस्टेस. दोन्ही गुरु ॲट अ टाईम आहेत. 4 ऑफ पेंटॅकल्स, 2 ऑफ स्वॉर्ड्स, द एम्परर. ओरॅकल कार्ड्सचा जर विचार केला ना आपण तर एक साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान काही गोष्टी तुम्हाला एक स्वतः रियालिटीमध्ये घडताना दिसतील. तुम्ही स्वतः पाहू शकाल असं काहीतरी दिसतं आहे. एक पैशाच्या दृष्टीने एक तुमची फायनान्शियल कंडिशन ही चांगली होणार आहे असं दिसतं आहे.
दुसरं म्हणजे मे बी आता जे काही असेल ती किंवा मे बी कदाचित त्यासाठी त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड असणार नाही. मे बी एखादा फायनान्शियल पॅच तुम्ही फेस केला असेल किंवा करत असाल, तर त्या दृष्टीने हा एक मेसेज आहे की नोव्हेंबरपर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्ही क्लिअर होणार आहेत आणि तुमच्या हक्काचं जे काय ना हे तुम्हाला मिळणार. तर कर्मा यू विल रीप व्हॉट यू हॅव सोन. सो एक कार्मिक दृष्टीने कार्मिक सेटलमेंट मे बी काहींच्या बाबतीत होऊ शकते की कंडिशन्स चेंजेस येत आहेत तुमच्या लाईफमध्ये, एक नवीन बदल होत आहेत आणि जे काय आहे ना ते एक तुमच्या चांगल्यासाठी आहे किंवा एक हॅपीनेस आहे, वेलबिन आहे तुमच्या लाईफमध्ये. मे बी आहे का आता काही बाबतीत डिससॅटिस्फॅक्शन असू शकतं. सो काही गोष्टी ह्या सेकंड चक्र कम्प्लिशनचं कार्ड दाखवतो की काही गोष्टी ह्या पूर्णत्वाला येत आहेत. इनफॅक्ट लास्ट कार्ड जे आहे ते एम्पररचं कार्ड, हे कार्डसुद्धा तुम्हाला एक स्टॅबिलिटी सांगतं आहे की बऱ्यापैकी तुमच्या लाईफमध्ये एक स्टॅबिलिटी, काहीतरी एक फर्म तुम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये क्रिएट करता येईल, एखादा जम बसवता येईल सगळ्या बाबतीमध्ये. असं काहीच तुम्ही एक कमांड घ्याल कुठल्या ना कुठल्या बाबतीत, मे बी करिअर असेल किंवा फायनान्शियलदृष्ट्या असेल. एक हे 4 नंबरचं कार्ड आहे. सो एक स्टॅबिलिटी दर्शवतो. जो आर्थिकदृष्ट्या हे दिवस एक चांगले आहेत. दुसरं आता इथे जर द ॲनिमल ह्या कार्डचा विचार केला, एकतर हा एक अर्थ येईल की तुम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टी घडताना तुम्ही वास्तवात बघणार आहात या पिरियडमध्ये. हा एक आहे. दुसरं द ॲनिमल काय माहिती का, ॲनिमल म्हणजे प्रत्येकामध्ये एक आपण काही वेळा एक अशी एखाद्याला नावं देत असतो की एक एक एखाद्यामध्ये एक म्हणतात ना लायनची शक्ती आहे एखाद्यामध्ये किंवा एक कनिंगनेस लांडग्यासारखा एक कनिंगनेस एखाद्यामध्ये आपल्याला दिसतो. सो हे जे आपण ॲनिमल स्पिरिट्स वापरतो ना, तर हे जे ॲनिमल्स म्हणतात ना, तर हे प्रत्येकामध्ये एक आपण काय म्हणतो मनुष्य प्राणीच आहोत. सो एक ॲनिमल आपल्यामध्ये आहे, तो ॲनिमल इन्स्टिंक्ट आहे, तो हे कार्ड कुठेतरी दाखवतं की तो जागवणं गरजेचं आहे. काही बाबतीत तुम्हाला डिसिजन घेण्याची गरज आहे. विनस इन लिब्राचं कार्ड सांगतं काही बाबतीत तुम्हाला चॉईस करण्याची गरज आहे लाईफमध्ये येत्या काळामध्ये. सो कदाचित एक तुम्ही धजावत नसाल काही बाबतीमध्ये आतापर्यंत, एक इनडिसिजनची कंडिशन असू शकते. पण आता एक बऱ्यापैकी फायनान्शियली दृष्ट्या एक तुम्हाला चांगला जम बसवता येईल असं एक कार्ड दाखवते. काहींना एक पैशाची आवक होईल कुठून ना कुठून तरी. इन कंजंक्शन टू हायरोफंट आहे, तो एखाद्या इन्स्टिट्यूशन थ्रू किंवा एक मोठ्या कंपनीमधून किंवा एक हायरार्की असलेल्या इन्स्टिट्यूशनमधून किंवा एखादी ओल्ड इन्स्टिट्यूशन किंवा सोसायटीमधून किंवा सोशल एखादी इन्स्टिट्यूशन असेल त्यामधून एक येऊ शकतं. किंवा मग काहींच्या बाबतीत एक जवळच्या व्यक्तीकडून पैशाची मदत होऊ शकते असं दिसतं आहे. द मून इन ॲक्वेरियस ही 11व्या स्थानामध्ये लाभस्थानामध्ये चंद्राची एनर्जी आहे इथे. सो पैशाच्या दृष्टीने बऱ्यापैकी एक चांगले ग्रह दिसत आहेत. दुसरा इथे मेसेज असा आहे की तुम्ही काही बाबतीत डिसिजन घेणं गरजेचं आहे. जे महत्त्वाचे बरेचसे रेंगाळलेले आहेत लाईफमध्ये, काही फायनान्शियल पॅचमधून तुम्ही एक स्वतःच्या एक मनाच्या सामर्थ्याने तुम्ही त्यामधून बाहेर पडलात. एक आयुष्याकडे वेगळा दूरदृष्टीने किंवा एक कंटेम्प्लेशन घेऊन तुम्ही बरीचशी निगेटिव्हिटी आपल्या लाईफमधून काढलेली आहे असं दिसतं आहे इथे ओव्हरऑल. पण आता जर तुम्हाला सगळ्या बाबतीत एक होल्ड मिळवायचं असेल ना, तर काही डिसिजन्स घेणं गरजेचं आहे असं इथे एक सांगते. एक मॅसेज इथे दिसतोय मला. दुसरं म्हणजे हाय प्रिस्टेसचं कार्ड एक सांगतं आहे की तुमची एक कर्माचं पण कार्ड आहे. सो एक डिवाईन सपोर्ट तुम्हाला इथे आहे असंही दिसतं आहे. एक बऱ्यापैकी तुमच्या लाईफमध्ये एक डिवाईन सपोर्ट आहे आणि येणारे एक जे काही तुमचे एक कष्ट असतील त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे एक रिझल्ट्स येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. सो
हे जे काय डिसिजन तुम्हाला घ्यावे लागेल ना, मे बी तुम्हाला कदाचित 2 ऑप्शन्स अवेलेबल असतील. दोन्ही इक्वली गुड असू शकतात. कुठल्याही भूलथापांना किंवा कुठल्याही टेम्पटेशन्सना बळी न पडता एक सारासार विचार करून एक प्रायोरिटी देऊन तुम्ही एक स्वतःची माइंड पॉवर वापरून हे डिसिजन घेणं गरजेचं आहे. एक स्टेबल माइंड असणं गरजेचं. विचार आपले एक सरळ असणं इथे गरजेचं आहे असं हे कार्ड्सवरून दिसतं आहे. आणि ज्या गोष्टीबद्दल नॉलेज नसेल त्या दृष्टीने एखादा तुम्ही सल्ला घेऊ शकता. एक काउन्सिलिंग करू शकता एखाद्या व्यक्तीकडून जी त्यामध्ये एक स्पेशालिस्ट आहे. अशा व्यक्तीकडून तुम्ही एक नॉलेज मिळवू शकता असे कार्ड दाखवत आहेत. 4 ऑफ पेंटिकल्सचं कार्ड दाखवतो की बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या फायनान्सेसवरती होल्ड घेता येईल. जर एक प्रॉपर डिसिजन तुम्ही घेताय ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या फायनान्सेसवर, हे तुमच्या फायनान्सेसशी रिलेटेड आहे. सो हे जे डिसिजन्स आहेत ते तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. हे कुठेतरी त्याच्याकडे दाखवत आहे. आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कम्प्लिशनला आहेत. एक खूप पॉझिटिव्हनेस दिसतो आहे मला या स्प्रेडमध्ये. दुसरं म्हणजे इथे सन आहे, इथे पण सन आहे, इथे आहे. सो ओव्हरऑल हाच एक गायडन्स मला दिसतो आहे की फायनान्सेसच्या बाबतीत कुठला फायनान्शियल पॅच असेल त्यातून तुम्ही एक बऱ्यापैकी बाहेर पडणार आहात. कुठून तरी मदत प्राप्त होणार आहे तुम्हाला. दुसरे म्हणजे एक स्वतःचं काहीतरी भक्कम तुम्हाला निर्माण करता येणार आहे. स्वतःची एक इमेज क्रिएट करता येणार आहे तुम्हाला. द चेअर इज एम्प्टी. ही जी एम्प्टी चेअर आहे ना, ही वाट बघते तुमची. सो मे बी काहीतरी एक बेटर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथे एम्पररचं कार्ड लास्ट आहे. सो तेही सांगते की मे बी कदाचित एखाद्याला प्रमोशन्स किंवा किंवा हाईक त्यांच्या सॅलरीजमध्ये असं काहीतरी मिळू शकतं. दुसरं, सगळ्या बाबतीत क्लॅरिटी मिळणार आहे नोव्हेंबरपर्यंत. ओव्हरऑल असं काहीसं दिसतं आहे मला. सो हा एक गायडन्स आहे पाईल नंबर 3. तुम्हाला आवडलं असेल रीडिंग तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहतो.